या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। सोलापूर शहरातील लष्कर परिसरात थकीत वीज बिल वसूल करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडली। ही घटना 19 डिसेंबर रोजी दुपारी 1:30च्या सुमारास घडली आहे। मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव विलास किशन दणके, वय 35, राहणार जुनी मिल कॉलनी, सोलापूर असे आहे, तर मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव राजेंद्र सातारकर असे आहे। कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार धमाको डोली बाजार, लष्कर, सोलापूर येथे थकीत बिल वसुलीसाठी ते गेले असताना ही मारहाण झाली। मारहाणीनंतर त्यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले। घटनेचा अधिक तपास सोलापूर पोलीस करत आहे। माझं नाव विलास किशनराव दंगटे, सिव्हिल शाखा महावितरण। मला आताच थोड्या वेळात धमाका डोली बाजार पाशी दोधी गली येथे मला मारहाण झालेली आहे। मी वसुली करण्यासाठी गेले असताना पुढच्या व्यक्तीने मला मारहाण झालेली आहे। फार मारले, माझं टी शर्ट ते पूर्ण फाडलेलं आहे। किती वाजता मारहाण झाली? 1:30 वाजता। नेमकं मारहाण कशा संदर्भात? मारहाण ही वसुलीसाठी झालेली आहे। हां, संबंधित व्यक्तीचं काय थकीत वगैरे होतं का? हा, संबंधित व्यक्तीचं बिल थकीमध्ये होतं 5,000 रुपये। त्यासाठी मला मारहाण केलेली आहे त्या व्यक्तीनं। पुढच्या किती राजेंद्र सत्तारकर का नाव आहे त्यांचं। किती महिन्याचं बिल थकीत होतं? 5 महिन्याचं। अच्छा, किती लोक होते मारहाण करणारे? मारहाण करणारा व्यक्ती एकटाच होता। एकटाच होता। याबाबत तुम्ही वरिष्ठांना वगैरे काय माहिती? वरिष्ठाला मला मारहाण झाल्यानंतर आम्ही आमच्या साहेबाला फोन केलो। लगेच त्याच ठिकाणी आमचे साहेब लोक, आमची पूर्ण टीम वसुली ठिकाणी जागेवर स्पॉट झालेली आहे। आलते तिथं जागेवर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।